जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी प्रियंका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण घरातच असलेल्या वस्तूंपासून एक आगळीवेगळी डिश तयार करणार आहोत, एक रेसिपी तयार करणार आहोत। तर आपण हे साखर वेलची टाकून वाटून घेतलेली आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे। मी अगदी हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे चाळलेलं पीठ आणि ह्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे। तर मी यामध्ये 3 पळ्या तुपाच्या घेत आहे। तर आपण आपल्याच घरी केलेल्या, आपल्याच हातानं रेसिपी केलेल्या आपल्या मुलांना खाऊ घालायच्या। बाहेरच्या कसलं तेल असतं, कुठलं असतं, कसं ठेवलंय त्याला, काय त्याच्यावर बसलं होतं का, कशा पद्धतीने आहे ते आपल्याला माहीत नाही। त्यामुळे आपण आपल्याच घरी बनवून आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना खाऊ घालायचं। त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर कोणताही परिणाम होत नाही आणि आपले पैसेही वाचतात आणि आपली तब्येतही व्यवस्थित राहते। तर मी अशा पद्धतीने हे पूर्ण पीठ यामध्ये भाजून घेत आहे। यामध्ये अजून मी 2 पळ्या तूप घेतलेला आहे। तर याला अजून छान असं बारीक गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे, एकदम गोल्डन कलर आलेला आहे। आणि मी यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेतलेली आहे, म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं तीच वाटी आपण दूध घेतलेलं आहे। याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे। आपली रेसिपी एकदम हेल्दी आणि पौष्टिक होणार आहे, त्यामुळे न स्किप करता ही रेसिपी पूर्ण पहा। यामध्ये मी पिठी साखर म्हणजेच त्याच वाटीने आपण अर्धी किंवा तुम्हाला आवडीनुसार जास्त कमी करू शकता साखर वाटून घेतली होती वेलची टाकून। तर मी ही साखर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। पिठी साखर अशा पद्धतीने मिक्स झालेली आहे। याचा पूर्ण असा गोळा तयार होईपर्यंत याला रगडून छान असं हलवून घ्यायचं आहे। यामध्ये दूध टाकायचं आहे। आपली रेसिपी एकदम टेस्टी पौष्टिक अशी होणार आहे। यामध्ये तुम्हाला काय फ्रूट्स टाकायचे असतील तर टाकून घेऊ शकता किंवा ड्राय फ्रूट्स टाकायचं असतील तरी पण टाकून घेऊ शकता। तर यामध्ये मी दुधावरली साय टाकून घेतलेली आहे। याला पण छान असं मिक्स करून याचा गोळा तयार करायचा आहे आणि अशा पद्धतीने मी ह्याला छान असं बारीकच गॅस ठेवायचा आहे आणि असं मिश्रण एकजीव केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर हे आपल्याला एकजीव झाल्यानंतर एका ताटामध्ये अशा पद्धतीने सेट करायला ठेवायचं आहे आणि यावर तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील त्याचे तुकडे तुम्ही टाकून घेऊ शकता। यावरती खोबरं किंवा तुम्हाला काय हवं असेल मनुके वगैरे अशा पद्धतीने पसरवून याला थोडंसं दाबून प्रेस करून ठेवायचं आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, नसेल तरी पण चालतं। आणि मी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 1 तासाने अशा पद्धतीने वड्या पडलेल्या आहेत। इतकं उत्तम टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आपल्याला घरच्या घरी तयार झाली आहे। आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन विविध रेसिपी पाहण्यासाठी तयार राहा, कारण आपल्या चॅनलवर अगदी नवीन रेसिपीज असतात। तर तुम्ही पाहू शकता आपली वडी अशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि मुलांना, सगळ्याच व्यक्तींना ही रेसिपी खूप आवडणार आहे। पौष्टिक आहे, हेल्दी आहे। दुकानातलं खाण्यापेक्षा आपल्या घरीच करून खावा, हेल्दी राहावा, सुखी राहावा। थँक्यू।